लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे जीवा घरी आलेला असतो आणि तो अशा ताईला ब्रेकफास्ट बनवायला सांगतो. त्या टाइमला इथे पार्थ जीवाला ब्रेकफास्ट घेऊन येतो. तेव्हा इथे जीवा बोलतो, हे काय चाललंय दादा तुझं? पार्थ बोलतो, तुला पाहिजे तसं मी ब्रेकफास्ट आणून दिलाय. जीवा बोलतो, हे प्रेम तुम्हाला तिथेच दाखवणार आहे. तेव्हा इथे बोलायला लागतो, काय बोलतोस तू जीवा? तेव्हा जीवा बोलतो, तुम्हाला आमच्यावर प्रेम अचानक येतं आणि तुम्ही भरभरून प्रेम आमच्यावर उधळता. नंदिनी पण अशीच करायची. तिला अचानक प्रेमाचा पाजर फुटायचा आणि ती तुझी काळजी करायची ती आणि अचानकपणे मी आम्हाला हेट करायला बघायची आणि हाच प्रॉब्लेम आहे. आणि तुम्ही आमच्यावर एकदा तरी प्रेम दाखवलं ना, आम्ही तुमच्या पाठी कुत्र्यासारखे मागे मागे फिरायचे. नंदिनी जे माझ्या बरोबर केलंय आणि तू पण ते काव्य बरोबर करत असशील असं जीवा सांगायला लागतो. फार बोलायला लागतो, मी असं काहीच करत नाही. काल तुला आणि काव्याला दोघांना बोलताना पाहिलं. काव्य तुझ्या डोक्यावरून हात फिरवत होती. इथे जीवा स्पष्टीकरण देतो आणि तो सांगतो, काव्य आणि आमच्यामध्ये काय तसं काही नाही. मी तिला फक्त समजत होतो. तू बोलतोस तसं आणि तू पाहिलं तसं आमच्यात अजिबात काहीच नाही आहे. फार बोलायला लागतो, तसं मला कळलं की तुमच्यात काय नाही, पण हे मला रात्री पटलं. फार बोलायला लागतो, मी काव्याला असं करायचं ठरवलंय. इथे तेव्हा जीवाला खूप आनंद होतो. तेव्हा बोलायला लागतो, तू छान डिसिजन घेतलायस. जीवा बोलायला लागतो पार्थला की ती बरी आहे ना नंदिनी. ते इथे पार्थ बोलायला लागतो, भरपूर काळजी आहे तुला नंदिनीची. ऐकल्यानंतर जीवा मान खाली घालतो. ते पार्थ बोलायला लागतो, तू मान खाली घालू नको, नंदिनीची पण तीच अवस्था आहे. पार्थ बोलायला लागतो, सगळे प्रश्न तुझ्याबद्दल होते. तो इथे जीवा बोलायला लागतो, तू काव्याला का नाही सांगितलं? पार्थ बोलायला लागतो, मी सांगितलं असतं पण काव्याची महत्वाची परीक्षा आहे, तिचं मन लागलं नसतं. तेव्हा काव्य सांगायला लागते, माझं सगळं फोकस आहे, माझं का लक्षात राहणार नाही. तेव्हा इथे पार्थ बोलायला लागतो काव्याला की बनवलेली रेसिपी जर तुम्ही खाली, तुम्ही उद्या तुम्हाला एक्झामला सोडायला येईन. काव्य बोलायला लागते, एवढं प्रेम कसं होतो राहिलं आज? पार्थ बोलायला लागतो की अविश्वास आणि गैरसमजाचा अंधार उजेडात बदललाय. त्यामुळे नंदी काव्याच्या घरी आली असते आणि इथे नंदिनीला बघून पार्थला आणि काव्याला खूप आनंद झाला असतो. नंदिनीला बघून जीवाला काहीच आनंद झाला नसतो, त्याच्या चेहऱ्यावरून समजतं. नंदिनी ही काव्याला बघायला आली असली तरी पण तिचे डोळे जीवाला शोधत असतात. पार्थ हा नंदिनीला पाहून त्याच्या खोलीत तो निघून जातो.